कशा आहात तुम्ही? तर फायनली आमचा शूट पॅकअप झालेला आहे आणि आता मी निघते पुण्यासाठी आणि दादा मला सोडतोय. दादा काय बोलायचं तुला? बोल. काही नाही, बरं आता 2-3 दिवसाची आठवण राहील. हो ना? लवकर कधी येणार? आठवण मग 100% तुझी. चलो बाय गाईज, बाय, टाटा टाटा. भेटू लवकरच. मिस करशाल ना मला? हो मिस आप भी करेंगे ना? फिर भी बाद में तो जाने वाले हैं ना. रडू नको. इमोशनल झालोय मी. तर फायनली आता ऐश्वर्या ताईकडे निघतोय. तिथे गेले की मग कंटिन्यू कर. बोलो मेरे ब्लॉग में तो सब तो डायरेक्टर है इतना. बैग अंदर लेना पड़ेगा. तो नियनला भी. बाय दादा, बाय बाय. चलो. वो आदित्य फोन किया मेरे को. तर गाईज फायनली आम्ही ताईच्या घरी पोहोचलोय आणि खूप छान वाटतं. एकदम मस्त घर, एकदम भारी. ताई कसं वाटतंय तुला आम्ही आलो तर? एवढ्या वेळ किती लांबून फिरत फिरत आले. हा म्हणजे खूप आम्ही मॅपवरती बघून आलो ना, तर खूपच वेगळंच नसतं दाखवलं. असं हायवे नाही आलो आम्ही, एकदम गावामध्ये आलो तर दगदग झाली. त्यात मला ना कारमध्ये बिलकुल जमत नाही, तर आम्ही ऑटोमध्ये आलो तर मग अजूनच दगदग झाली. पहिल्यांदा आली, चांगलं वाटलं मला. ही माझी न्यू फ्रेंड लुसी. तू कशी बघते? लुसी चल. लुसी ही माझी न्यू फ्रेंड आहे लुसी. खूप आल्यापासून खूप अंगावर झाली माझ्या. सोडत नाही मला आल्यापासून. तिला नवीन पाहुणे आले ना, ती सगळ्यात जास्त एक्साइटेड असते भेटायला कोणाला. हिरोईन होती. मग ताई कुठे जायचं आपल्याला संध्याकाळी? जाऊ कुठे. इथंच फिरू. त्याच खूप मोठं. बरं व्हिडिओज काढायचं तो म्हणतो काढू आपण. हा, Videos lights वगैरे चांगले आहे ना? चालेल. ते काढू video. छान व्हिडिओ काढू. आणि तुला सॉन्ग दाखवायचं राहिलं, मी सॉन्ग दाखवते. हा? तर काय ऋषीचा जीव लागत नव्हता. ऋषी पण मला भेटायला आलाय ऐश्वर्या घरी. धोक्याने दिला ऍक्च्युली. ते शूट साठी थांबावं लागते त्याला, पण म्हणते थांब, पण तो नाटकी करतोय. तर आम्ही आज कसं नक्की थांबू केलं रे, तो पण थांबतोय. तर ताई आम्हाला सांगतेय ब्लॉग कसे ब्लॉग बनवायचे. दाखवतीये आणि गोव्याला तिने काय काय मजा केली सगळं सांगतेय. आणि थोडं एक्सप्लेन करते कसे लोक असतात, कशा लोकांना बघायचं. हा ना, कशा लोकांना बघायचं हे नाही सांगितलं मी, काही सांगितलं नाही थोडस नाही. नॉलेज दिलं. गोव्याला जाणार आहे ती फिरायला, म्हणजे त्यांची ट्रिप आहे ताईला सगळ्यांची. म्हटलं आम्ही चल, पण ताई खूप भाव खाते. नाही सगळ्यांना माहिती आहे डान्स स्टुडिओमुळे मला कुठेच जायला नाही भेटत. आमच्यामुळे चक्क 4 दिवस सुट्ट्या घेतल्या ताईने. ही आली म्हणून 3 दिवस. पावसामुळे काल एक सुट्टी झाली, यांच्यामुळे आज एक सुट्टी झाली आणि उद्याही घेतली. परवा पण होती, परवा पण गेली नव्हती, आम्ही येत होतो म्हणून. हा परवा पण होतं, 3 दिवस झालं नाही गेले. पण तसंही पाऊसच येतोय ना, काल पण पाऊस आला, आज पण पाऊस आला, परवा तर अशीच झाली सुट्टी. सो आश्लेषाने नवीन ब्लॉग चालू केलेत, म्हणजे यूट्यूब चॅनल आमच्यासोबत येते आता ती यूट्यूबच्या लाईनला. तर तिच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मेन म्हणजे चांगले ब्लॉग हिने केले तर सबस्क्राईब करायचं, कारण कंटाळा करते ब्लॉग करायचा. मी 4 दिवसापासून फक्त एकच केले आल्यापासून. हाय मी ताईकडे आले, पुढं काय केलंय 2 दिवस काही माहित नाही. हो दादा एक्साइटेड. एकदम भारी व्ह्यू जर तुम्हाला बघायचं असेल तर हे बघा, इतकं छान व्ह्यू, मस्त रेनबो वगैरे आलाय. आणि हा ऋषिकेश चष्मा मटकतो. त्याला असं वाटतंय कधी पोरगी बघन मला इथं असं काय नाही. घेऊन जाणार कोणी मला आहे ना, आश्लेषाने सांगितलं होतं की आम्हाला आहे ना आज निघायचंय म्हणे. आणि मी माझं तिकडचं काम आवरून लगेच आलो इकडं, आणि आता म्हणते उद्या निघायचंय. सो आता ती उद्या येणार आहे आणि मी. पण आपलं काय ठरलं होतं काल? तू काय दादा काय म्हणू नको, आवरू दे मेकअपला वेळ. हा बाबा जा. 1.5-2 घंटे तुला. छान दिसत. जाय ना लवकर, जायचंय ना आपल्याला. काहीच मी आवडते. ऋषीचं बिलकुल जीव लागत नाही. अशा तो मला भेटायला पुण्याला आला संभाजीनगर. आवडतं तुला भेटायला आलं. चल दम मारा ना. तर काही आम्ही सगळ्यांनी प्लॅन केला आता बाहेर फिरायला जायचं, आणि सगळ्यांनी मस्त व्हाईट ड्रेसिंग केली आहे. ताई कसं वाटते व्हाईट घालून? खूप बरे ना. मस्त व्हाईट घातलंय. आणि ऋषीनी पण
फायडे घातले. ऋषी कुठे गेला? हे बघा ऋषीने पण फायडे घातले, याने पण फायडे घातले, दादानी पण माहिती. सो आता आम्ही निघतोय मॉलसाठी फिरायला चाललोय बिकॉज ऋषी आज रात्रीच निघणार आहे, त्यामुळे आम्हाला थोडंसं त्याला एंटरटेन करण्यासाठी बाहेर घेऊन जायचं. बॉईज मी शूज घालू की फ्लिप फ्लॉपच घालू? घाल हेच. किती विचारते रे प्रेमाने बिचारी. किंमत नाही प्रेमाची. काय बोलला करतो बस असताना आरोही घरी असताना आता आरोहीने पण ऐकले. तुला माहिती दादा काय म्हणलं? लाज पण नाही वाटत ना बिचारी आरोईला घरी सोडून आले. बिलकुल बिलकुल लाज नाही वाटत. चल. उसमें लाजने का काय? लाजायचं बिलकुल नाही. काय लाजायचं? सिंगल असल्यावर माझायचं मस्त. तर गाईज फायनली कॅब पण आली आहे आणि इतकं छान वातावरण आहे, मस्त एकदम छान ऑसम वाला मौसम आहे. आणि ऋषी बसलाय आता कॅबमध्ये. कॅब पण मागवली. मी चालवणार आहे गाडी. हा इथं बसून वा 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 मस्त मध्ये. चलो गाईज. पाण्यात कसे दिसतात गाईज आम्ही फायनली पोहोचलो आहे. कुठलं तरी मॉल आहे, मॉल कुठलं आहे माहिती नाही, पण आम्ही उतरलो आता सगळे इथे. तर गाईज आम्ही फिनिक्स मॉलला आलो आहे. इतकं छान मॉल आहे आमच्या संभाजीनगरमध्ये. काय आहे बघितलं ना पॉवर लुक. त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. आपण हिंड दोघी काही टेन्शन नाही. कसा आम्ही पाहतो इकडे जर्सी. आम्ही पण नजरा घेतो. नाही आम्ही बघतोय कपडे. तरी 8 हे ग्लव्स कसले आहेत ग ताई? क्यूट आहे. गेले आरायला गेले. तिच्याकडे आता घेतली आम्ही ती दहावीची हर्षदच्या बड्डेला. मला आवडली आहे. मला पण आवडले. आता तरी 2-4 दिवसामध्ये लॉन्चिंग वगैरे. लॉन्चिंग झालेलं आहे काय? लॉन्चिंग मध्ये धडाधोरी कापायचं काम आहे. झालेलं आहे काय? काय म्हणते अंडरपॅन्ट भारी बॅग मध्ये एक फाउंडेशन 4,000. बॉईज थिंग्स आहेत. काही पण बघतात. नकली चड्ड्या. माझ्या बचपनची सायकल फायनली इथे दिसली आहे मला. आणि हे बघ ती सायकल आता मी आश्लेषाला घेऊन देणार आहे. हे माझी सायकल आहे ती. आता मी इथे शोपीसला लावायची. ताईला खूप आवडली आहे. गंजली होती म्हणून इथं तिला मी जरा सिल्वर कलर देऊन विकून टाकली आहे शॉपमध्ये. माझं खूप मोठं स्वप्न आहे ते मी मला आज दाखवते. गाईज कधी ना कधी मी हे घेणार आणि नक्की घेणार. 100% मी घेणार बिकॉज हे माझं एकदम ड्रीम आहे. ड्रीम आहे माझं ड्रीम. नक्की मी घेणार वन डे. दिस इज माय. काय ना ऋषिकेश मला बोलला तर घेऊन देणार मला. डायसन. काय डायसन. काय टाईस चष्मा. 2 लाखाचे चष्म्या बघून पोरी बघतोय. नालायक मुलगा हा. चष्मा अख्खा चष्मा पोरी. डोळे बघा, डोळे बघा, डोळे बघा. कुठे चालला? आम्हाला बघितलं. किती चाबरा आहे रे, किती चाबरा आहे. आरोहीला व्लॉग नक्की दाखवणार आहे. आरोही बघ तू. मला एवढं सुंदर कोरियन बॉय दिसला इकडे जाताना आता. हा? नंबर वाईले वर्ग आता. जाऊ दे, आपलं- अरे कोरियन होता कोरियन. अरे हो काय बोलू आता. तर आम्ही finally खूप मोठी shopping केली. चाललं आता. काहीच भेटलं नाही. उगाच फिरतोय. शॉपिंग करून आल्यावर काय ट्राय करायची. शॉपिंग करून आलाय त्या आलेली फिरत आहे. आणि आम्ही दोघींनी थोडीफार केली काहीतरी शॉपिंग. म्हणजे थोडंसं गर्ल्स जास्त होती. ती थोडीच होती पण त्याची प्राईस एवढी होती. जाऊन आता करायचं झालं काय सगळीकडे अनुभव घ्यावा लागतो. मला करू देता का तसं शूट? आम्ही चाललो आता मी करू शकते. माझे तसे झालेत ना शूट. माझ्या मम्मीला आवडतात ना शूट. मस्त मस्त. ती माझी किती वेळा शूट केलं. फायनली मॉल वगैरे फिरलो. चाललो आपण बाहेर वगैरे खायला. दुकानाला लागले खूप जास्त भूक. असं झालं आमचं वर्तवण करून भूक. त्याच्यामुळे बाहेर जाऊन खातो काहीतरी भूक. ऋषी दादाला पण भूक लागली. काय म्हणलं रे? आमच्या गावच्या नुसतं बोरी पाहत नुसतं मावशीच्या आत्याच्या मामाची पोरगी होती. चल चाल रे. हा
जी आमची फ्रेंड आम्हाला भेटली. काय नाव आहे अक्का? विदर्शा. नाव काय तुझं? नाव काय? नाम क्या आपका? दिव्या. हाय दिव्या. जाऊ दे ना आता दाखव. नाही दाखवू ना आपल्या ऑडियन्सला. हे बघा खूप गोड होतं. म्हणजे असं घ्या म्हणून फोर्स पण नाही केलं, म्हणून मला असा आनंद आहे ते फूड पण घ्यावं. फायनली आम्ही चाललोय काहीतरी खायला बिकॉज आम्हाला खूप जास्त भूक लागली आहे. खुशी मस्त आनंद घेतोय ट्रिपचा. आणि गेलं हे त्याचं कसं झालं माहितीये का, पाऊस पडला गेले भारी वाटते आणि चडीत पाणी गेल्यावर कसं तरीच वाटतं. ये बड़ी अच्छी बात कही है. नाही हा माझा टिकटॉकला डायलॉग व्हायरल झाला. हो का? ऐक ना भाऊ, बिहेवियर तुला पुढे दुकानावर आम्ही फायनली खायला बसलोय. अजून काय मागवलंय? अंडा भुर्जी. चिकन 95 कंटक्की म्हणतो तू. हा ना. आमची शॉपिंग झाली मॉलमध्ये, पण तरी आमचं काही पोट भरलं नाही. आम्ही आता परत जाऊन आम्ही स्किन केअर प्रोडक्ट्स घेऊन आलो. कारण तुम्हाला माहिती आहे कसं असतं, एकदा बघितलं तर. इकडे चल, इकडे असतं, असं असतं, इकडे चला असतं आधीच, इकडे कुत्रेत मागे लागतात. अच्छा असं आहे का? कुठे का तिथे? हे कुठे आहेत पण तिघ बाकीचे कुठे गेलेत काय माहिती. आम्ही लावल्याशिवाय मला दिसत नाही. कुठे गेले? आम्ही खूप वेळ थांबलो ना, ते आम्हाला सोडून कुठेतरी गेले. आपण जाऊ दोघी समोरच थांबले तिथे आमची वाट बघत. बोली. अमेरिकन बुलीचं कुत्रा इथं, ते पण एकदम गावरान. आपल्याकडे आहे ना शिवम दादाकडे आहे अमेरिकन का? बुली, आपली रॉक्सी हा हा हा, ते दाखवलं ते ब्लॅक वाले ना. बिल्डर आहे रॉक्सी. आमच्या दोघींची चालली मज्जा. मॉलमध्ये गेलो दोघींनी शॉपिंग केली. दुपारी गेलो दोघींनी शॉपिंग केली. हा, आणि केवढी केली. भारी भारी सगळं घेऊन आले घरी. मस्त. मजा आली पण. खूप मजा आली. आणि आय थिंक आता दिस इज टाइम टू एंड दी ब्लॉग. है ना? हा चाललं आता घरी पायी पायी मस्त. बिकॉज घर जवळ ते आम्ही ते थांबलो ते जेवणासाठी तेच ना, घरजवळच आमची थांबलो लुसी वाट होतो. बघते कधीची. दुसरी पण तुझी एकटी आहे. सो मोहिन दादा पण आलेला आहे. बस जाऊ दे आता. चला आता इथंच ब्लॉग एंड करतो. नेक्स्ट चॅनलला जर कोणी अजून सबस्क्राईब नसेल केलेलं तर आता जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझे अपडेट्स तुम्हाला नेहमी येतील. येस, यासाठी लाईक शेअर अँड सबस्क्राईब. बाय.